एक्सरसाइजमधलं 7वा प्रॉब्लेम बघायचा आहे. सतीश अँड प्रमोद आर पार्टनर्स. प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर 31st March 2019. You have to find out gross profit and net profit only. बघा इथं सतीश आणि प्रमोद पार्टनर्स आहे हा प्रॉब्लेममध्ये, आणि त्यांनी इथं फक्त ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट काढायचं, म्हणजे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि म्हणजे इथं काय बॅलन्स शीट वगैरे विचारलं नाही. एकदम सिम्पल आणि स्मॉल प्रॉब्लेम आहे प्रॅक्टिससाठी. बघा ट्रायल बॅलन्स आहे इथं. स्टॉक 1/4/2018 म्हणजे ओपनिंग असणार, आणि हे प्रॉफिट ट्रेडिंगमध्ये जाणार, हे ट्रेडिंग अकाउंट. नेक्स्ट परचेजेस ट्रेडिंगमध्ये, वेजेस ट्रेडिंग, इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये, अनप्रोडक्टिव्ह वेजेस. ह्याच्या अगोदर पण असं अनप्रोडक्टिव्ह आलेलं आहे बघा, एक्सप्लेनेशन केलं होतं. प्रोडक्टिव्ह असलं तर ट्रेडिंगला, अनप्रोडक्टिव्ह असलं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. वेअरहाऊस रेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. कॅरेज आउटवर्ड आहे, हे पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सेल्स रिटर्न आहे बघा, म्हणजे सेल्स रिटर्न हा सेल्सला पण मी इथं स्टार करतो, म्हणजे हा सेल ट्रेडिंगमध्ये सेल्समध्ये लेस करायचं. नेक्स्ट एक्सपोर्ट ड्युटी हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कस्टम ड्युटी हा ट्रेडिंगमध्ये. नेक्स्ट सन्ड्री डेटर्स हा बॅलन्स शीटमध्ये येतो, पण आपल्याला इथं बॅलन्स शीट काढायला नाही सांगायला, मग ते काय गरज नाही, म्हणजे बॅड डेट ऑडिट वगैरे दिला असतील तर त्याच्यासाठी यूज होतो. मग नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट, हे पण बॅलन्स शीटमध्ये. फॅक्टरी रेंट म्हणून असं स्पष्ट दिलेले, म्हणजे हा ट्रेडिंगमध्ये जा. पोस्टेज अँड टेलिग्राम हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये. नेक्स्ट क्रेडिट साईड, सेल्स हा ट्रेडिंगमध्ये जाणार. डिव्हिडेंड हा क्रेडिट बॅलन्स आहे, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये क्रेडिट साईड, म्हणजे हा डिव्हिडेंड रिसिव्ड आहे. हा परचेजेस रिटर्न आहे बघा, म्हणजे परचेजेसला पण मी स्टार करतो, म्हणजे त्याची ॲडजस्टमेंट आहे समजते. सन्ड्री क्रेडिटर्स हा पण बॅलन्स शीटमध्ये. नेक्स्ट 10% बँक लोन, ब्रॅकेटमध्ये काय दिलेत, विथ WEF म्हणजे विथ इफेक्ट फ्रॉम 1/7/2008, म्हणजे जुलै फर्स्टला बँक लोन काढलेला आहे. हे 10% हे आहे, हे हिडन ॲडजस्टमेंट आहे, म्हणजे हा बँक लोनवरती 10% इंटरेस्ट आहे, पण आपण कधीपासून घ्यायचा हा डेट इम्पॉर्टंट आहे. जुलैपासून मार्चपर्यंत हा फिक्सच असतात. 1 जुलैला दिलं तर 9 months होतात मार्चपर्यंत. 1 ऑक्टोबरला दिलं तर मार्चपर्यंत 6 महिना होतात. जानेवारी असं दिलं तर 3 महिना. हे सोडून आणि बाकीचं देत असतात 3 महिना, 6 महिना किंवा 9 महिना एवढंच असं देत असतात. हेच लक्षात घ्यायचं. अदर रिसीट्स आहे, हा पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये, आणि ह्याची इंटरेस्ट आहे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड जातो, म्हणजे हा लायबिलिटीचं इंटरेस्ट आहे, लोनचं इंटरेस्ट. आता ॲडिशनल इन्फॉर्मेशन बघा 1 by 1. द क्लोजिंग स्टॉक हा ट्रेडिंगमध्ये जाणार, आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटमध्ये. सेकंड ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग वेजेस आहे, हा ट्रेडिंगमध्ये, आणि बॅलन्स शीटचं सेकंड इफेक्ट काही आपल्याला गरज असं नाही, हे तर काय काढायचंच नाही. पण क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स 800 अँड मेंटेन RDD 3% ऑन सन्ड्री डेटर्स. बॅड डेट अँड RDD न्यू बॅड डेट आहे बघा, हे मी न्यू बॅड डेट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आणि बॅलन्स शीटमध्ये असं आहे. आता नेक्स्ट ॲडजस्टमेंट, गुड्स ऑफ ₹1,800 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, म्हणजे 1800 फ्री सॅम्पल ॲज अ ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून घ्या, ट्रेडिंगमध्ये पण आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये. तर नेक्स्ट ॲडजस्टमेंट, गुड्स ऑफ ₹2,000 वेअर सोल्ड अँड डिलिव्हर्ड ऑन 31st March 2019, बट नो एंट्री इज पासड इन बुक्स ऑफ अकाउंट. सेल्स केलेलं आहे, पण अनरिकॉर्डेड सेल आहे, म्हणजे अनरिकॉर्ड करायचं, फक्त एवढंच काम आहे आपलं. म्हणजे अनरिकॉर्डेड असलं तर सेल्स आहे, हा सेल्स
म्हणजे अनरेकॉर्डेड सेल्स असल्यामुळे हे बाकीचं ॲडजस्टमेंट करून हा बॅलन्स शीटमध्ये सॉरी आर डी डी काढताना म्हणजे आधी अनरेकॉर्डेड ॲड करावं लागणार, मग बॅड डेट लेस, मग आर डी डी अशा पद्धतीनं करावं लागणार. त्यासाठी सन्ड्री डेटर्स सन्ड्री क्रेडिटर्स यूज होतात. ओके, बघा हा प्रॉब्लेममध्ये ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दोनच विचारलेत म्हणून ह्याचं मी सेपरेट घेते म्हणजे सुटसुटीत आपल्याला सोडता येतं. ओके, फर्स्ट आयटम बघा स्टॉक. आधी फिक्स आयटम जे जे आहे ते आपण आधी लिहून घेऊया. ओपनिंग स्टॉक, टू परचेजेस आणि बाय सेल्स. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉडर. ओके, आता इथं बाय क्लोजिंग स्टॉक. ऑब्विसली तर शेवटला परचेजेस आणि सेल्सला इथं स्टार केलेलं म्हणजे त्याचे रिटर्न्स आहे म्हणजे लेस रिटर्न्स ओके. जे जे फिक्स आयटम आहे ते आधी लिहून घेतलेले आहे. आता वन बाय वन आपण फिलअप करूया. तर स्टॉक 8,700. नेक्स्ट परचेजेस आहे इनर कॉलम मध्ये 18,300. नेक्स्ट वेजेस त्याला काही स्टार वगैरे काही केलं नाही आहे, आउटस्टँडिंग आहे म्हणजे 1,000. नेक्स्ट इन्शुरन्स ॲडजस्टमेंट नाही आहे डायरेक्ट आउटर मध्ये. तर इन्शुरन्स टू इन्शुरन्स 800. ओके, नेक्स्ट अनप्रोडक्टिव्ह वेजेस ते पण घेतं. प्रोडक्टिव्ह wages how much 1,400. okay, next warehouse rent प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये किती 600. नेक्स्ट कॅरेज आउटवर्ड टू कॅरेज आउटवर्ड 1,200. नेक्स्ट सेल्स रिटर्न किती 600. नेक्स्ट एक्सपोर्ट ड्यूटी है एक्सपोर्ट ड्यूटी हाउ मच 1,400. ओके, नेक्स्ट कस्टम ड्यूटी ट्रेडिंग ह्याचं एक लाईन सोडून कस्टम ड्यूटी किती 800 आउटर. ओके, नेक्स्ट सन्ड्री डेटर्स तर काय गरज नाहीये आपल्याला आरडीडी काढताना यूज होईल. आता इन्व्हेस्टमेंट ते पण नाही. तर फॅक्टरी रेंट हाउ मच फॅक्टरी रेंट 1,600. नेक्स्ट पोस्टेज अँड टेलिग्राम
पोस्टेज अँड टेलिग्राम 400. ओके. आता क्रेडिट्स आहे. सेल्स 68,000. बघा हे 400 67,400. नेक्स्ट डिव्हिडेंड आहे. डिव्हिडेंड बाय डिव्हिडेंड किती 2000. ओके. नेक्स्ट परचेज रिटर्न 500. ओके. नेक्स्ट सन्ड्री क्रेडिटर्स. आता काय बॅलन्स शीट मध्ये येतो. इथं काय बॅलन्स शीट घ्यायचं नाही आहे आपल्याला, काढायचं नाही. तर 10% बँक लोन आहे. तर बघा बँक लोन किती. बँक लोन बँक लोन 8,000 आहे. 10% हिडन ऍडजस्टमेंट आहे. हिडन ऍडजस्टमेंट 8,000 वरती 10% हिडन ऍडजस्टमेंट कधीपासून इफेक्ट आहे. 117 म्हणजे 9 मंथ्स. 9 मंथ साठी हिडन ऍडजस्टमेंट काढायचं. बघा 200 म्हणजे हे काय झालं. इंटरेस्ट पेड होतो. इंटरेस्ट ऑन बँक लोन. सॉरी 2 3 म्हणजे 600 होत. ओके. तर नेक्स्ट अदर रिसीट्स 1000 बाय ओके. आता डेबिट आणि क्रेडिट साइडच्या दोन्ही साइड झालेल्या आहे. आता ऍडजस्टमेंट बघू आपण. क्लोजिंग स्टॉक 15,000. तर क्लोजिंग स्टॉक किती आहे 15,400. ओके. नेक्स्ट आउटस्टँडिंग वेजेस 500. ऍड आउटस्टँडिंग 500 जे 1,500. नेक्स्ट क्रिएट प्रोविजन फॉर बॅड डेट्स 800 and maintain RDD 3% sundry debtors असं दिलेलं आहे. ओके. आता बघा इथं काय असणार. सन्ड्री डेटर्स अमाऊंट किती आहे. सन्ड्री डेटर्स 40,000 आहे. पण शेवटला पण एक प्रॉब्लेम आहे म्हणजे ऍडजस्टमेंट आहे. 2,000 अनरिकॉर्डेड सेल आहे. म्हणजे अनरिकॉर्डेड सेल आधी इथं ऍड करावं लागणार. इथं पण आपल्याला ऍड करायचंच आहे. पण आरडीडी करताना इथं मग ऍडजस्टमेंटला जायचं. अनरिकॉर्डेड सेल. अनरिकॉर्डेड सेल किती आहे 2,000. 42,000 होतो. मग लेस बॅड डेट्स किती आहे 800. न्यू बॅड डेट आहे. इथं आधी घेऊया आपण. बॅड डेट म्हणजे आरडीडी पण आहे न्यू बॅड डेटला. इथं ओल्ड बॅड डेट वगैरे काही नाहीये. ते काय म्हणजे प्रोसिजर घेऊ शकतोय की नाही बी घेऊ शकतोय. तर बॅड डेट 800 आधी लेस करून घेऊया. 41,800 वरती आरडीडी घ्यायचं आपल्याला. म्हणजे आरडीडी किती टक्के आहे 3%. ह्याच्यावरती आरडीडी 3% काढावं लागणार आपल्याला. 3%
41,200 इंटू 3%. म्हणजे इथं ॲड न्यू RDDच असणार 1236 म्हणजे 2036. आता अनरिकॉर्डेड सेल इथं आपण घेऊया 67,400 ॲड अनरिकॉर्डेड सेल किती आहे 2000 69,400 असं घेतलं तरी चालतं. आता RDD पण इथं घेतलं. तर नेक्स्ट बॅडेट झालं, बॅडेटचे ॲडजस्टमेंट झालं, RDD काढलं. तर गुड्स फ्री सॅम्पल, गुड्स डिस्ट्रीब्युटेड फ्री सॅम्पल, गुड्स डिस्ट्रीब्युटेड फ्री सॅम्पल अमाऊंट किती आहे 1,800चं फ्री सॅम्पल आहे. आता ते ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये घ्यायचं आहे. टू ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे इथं ब्रॅकेटमध्ये फ्री सॅम्पल किती अमाऊंट 1,800. ओके. तर ॲडजस्टमेंट पण सगळे झाले बघा. आता ग्रॉस प्रॉफिट आणि तिकडे हे किती होते बघूया. $86,600 ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाउन. आधी हे बघूया 86,600 56,200. ओके बरोबर आहे. 56,200 हा ग्रॉस प्रॉफिट आहे. इथं 56,200 घेऊया. आता दोन्ही साईड बघा 56,000 58,000 59,200 होणार. म्हणजे डेबिट साइड क्रेडिट साइड 59,200. आता एक्सपेन्सेस किती होतात बघूया. net profit. Net profit 48,964 म्हणजे क्रेडिट साइड 59,200 59,200. बॅलन्स शीटला काय पार्टनरला वाटायचं डिस्ट्रीब्युशन करायचं काय प्रश्नच येत नाही. बॅलन्स शीट इथं काढायचंच नाही.